शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ येत असेल। सो मंडळी, आता मी आलो आहे पालेगाव येथे। कांसळगाव मानाची पालखी आई एकविरीची आहे। सो यांचं हे 8वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यांचं पदयात्री मंडळ आहे। सो ह्या वर्षाहून फुल एन्जॉयमेंट येणार आहे। आणि आज आपण इकडे आलो तर आजची व्हिडिओ ही आपल्या एकविरा आईच्या पदयात्रेबद्दलच असणार आहे। सो जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो। तर मंडळी, हा आपला दादा आहे आणि आपल्याला इन्व्हिटेशन दिलं होतं। दादा, तू थोडक्यात आपली कांसळगावची जी मानाची पालखी आहे त्याबद्दल तू काय सांगशील? आम्ही पालखी म्हणजे असंच आमच्या मनात नियोजन झालं का एक दिवशी असं संकल्पना आली का आपण पालखीने काढायची एकविराईची। तर मग मागच्या 8 वर्षापासून ही पालखी चालू आहे। असंच बसता बसता नियोजन झालं, पोरांनी मनावर घेतलं आणि एके दिवशी पालखी सुरू केली। म्हणजे म्हटलं का एक पालखी काढायची तर आपण चैत्र पौर्णिमेला तर सगळ्यांची पालखी जाते, तेव्हा आपल्याला दर्शन भेटणार नाही, आपले माणसं त्यांना पण दर्शन भेटणार नाही, म्हणून आपण फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात पालखी काढतो। आणि सुरुवात आम्ही अशीच आपल्या मंडळापासून छोटीशी पालखी सुरू केली। त्याच्यामध्ये गावातली पहिले आमची मंडळाची पोरं यायला लागली, नंतर आस्ते आस्ते पाहुणे लोक यायला लागले। ते एकदा आले, माणूस का म्हणायला लागला का आम्हाला अजून यायचं आहे, अजून परत सांगा, परत कधी निघेल तेव्हा। आणि मग असेच 8 वर्ष निघून गेले, आता 8वं वर्ष चालू आहे पालखीचं। तर दादा, आजच्या दिवसाचं नियोजन काय असेल? पूर्ण दिवसाचं आजचं नियोजन म्हणजे आता सकाळी आपला अभिषेक झाला पालखीचा, आता गावातून मिरवणूक निघेल पूर्ण आणि तिथून मग पूर्ण खोपोलीपर्यंत वस्ती असते। पहिले आता इथून जाणार, इथे पुढे गाव आहे परळी म्हणून, तिथे नाश्ता असतो आपला। पहिले 2-3 ठिकाणी तिथे नाश्ता असतो, तिथून परत प्रस्थान होते, तिथून पुढे दुपारचा जेवण असतो। तर तिथे 1-2 तास रेस्ट होते आपले आणि मग तिथून निघून डायरेक्ट आपल्या वस्ती लास्ट खोपोलीला असते आणि खोपोलीला वस्ती मग नंतर तिथून दुसऱ्या दिवशीची सुरुवात होते। काय घ्यायचं का? सेकंड फोटो अध्यात हा बॅग कंपलाची फुलं घ्या। तर मंडळी, आता आम्ही निघालेलो आणि ही आपली गॅग किती वरडणार नक्की? बंद झालं।
जस्ट आता आपण गावातून निघालेलो आहोत बाहेर आणि आता आपण पहिल्या स्टॉपला जातो. आता पदयात्रा चालू झालेली आहे. सो आमची पब्लिक जसं जसं अपडेट असतील त्या तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसत राहतील. तर चला पुढे भेटूया सर. तर मंडळी आपल्या भावाने पालखी घेतले. जाऊ दे. दिप्याबाई हाय माऊलीचा उदो उदो कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम मजेत. आपल्या गावापासून पालखी निघाली इथपर्यंत येईपर्यंत 1.5 तास झाला. आता हा पर्ली गाव आहे, तिथे येईपर्यंत आपल्याला 1.5 तास लागतो. तिथून आल्यावर तिथे आपलं मानपान होतं पालखीचा आणि नाश्त्याची सोय होते आणि इथून अर्धा तासाचं स्थलांतर झाल्यानंतर आपल्याला पुढे कारगाव इथे दुपारच्या जेवणाची सोय असते. आता किती तासाचं अंतर आहे अजून पुन्हा? आता इथून 3 ते 3 तासाचं अंतर, 3 ते 3.5 तासाचं अंतर आहे. तर मंडळी 3 ते 3.5 तास आता आपल्याला अजून चालायचं आहे. 1.5 तासाचं अंतर तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे चालू. सो आता सेकंड स्टॉप असणार कोणतं गाव? खारगाव. खारगाव. तिथे आपली जेवणाची सोय असणार. त्यानंतर पुढच्या अपडेट तुम्हाला देतच पाहिजे. मंदिरात जाऊ द्या. कांसरची मानाची पालखी आयोजित आदरणीय मित्रमंडळ कांसर आपण
इथे परळी या गावी पांडुशेठ मोहिते साहेबांच्या इथे साती देवी आहेत आपल्या इथे त्यांच्या, तर तिथे आपण जी कांसळची एकविरा आई मानाची पालखी घेऊन येतो ती देवीची भेट करण्यासाठी आपण साती येथे मंदिरात आता पालखी प्रस्थान केलेली आहे. आता इथून पालखी आपली पुढे भेट घेऊन चहा नाश्ता यांच्याकडून आपल्याला दिला जातो पालखी सर्व पदयात्रेसाठी. इथून आपण आता पुढे प्रस्थान उमऱ्याकडे निघणार. आमचा हा नाश्ता आणि आता आम्ही सगळेजण नाश्ता करायला बसलो. इकडे बघा रे, काय आणि 8 वर्ष मंडळ कांचळ आयोजित एकविराईचा पालखी सोहळा हा गेली 8 वर्ष कांचळ ते एकविरा इथे त्यांची अशी 8 वर्ष. यावर्षी आम्ही 8वं वर्ष आम्हाला ते भाग्य लाभले. आमचे मित्र संदीप उमटे यांनी आम्हाला इथं नाश्ता पाणी सोय लागेल आम्ही आणि नितीन चौधरी आमचे बंधू सुधीर चौधरी आंबोणी साहेब यांनी सांगितलं नाश्ता का तुम्हाला आम्ही जेवण पण देऊ. कारण त्यात एकविराईची पालखीचे पाय आमच्या घराला लागतात ते आमचे भाग्य. आणि या मंडळाचे अध्यक्ष सुरेश खवटे, सुभाष विठ्ठल आगिवले, कार्याध्यक्ष तेजेश गिरी हे सुद्धा आमचे मित्र आहेत. आणि अशीच पालखी तुमची पुढे अव्याहतपणे चालू राहू. आणि 25 वर्षसुद्धा आम्हाला इथं नाश्ता द्यायला भेटायला पाहिजे. त्यामुळे अजून चांगली पालखी सोहळा तुम्ही आयोजित केला. यावर्षी सुद्धा तुम्ही चांगला नियोजन आयोजन केलं आहे. आणि जी काय मदत लागेल ते आम्ही नेहमीप्रमाणे सतत देत राहू. आई माऊलीचा एकविराईचा जोरसे दादा, तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच ही गेली 8 वर्ष पायी जो पालखी सोहळा कांसल येथून निघतो तो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच. सगळे येतात फ्रेम मध्ये. फक्त युट्यूबला जाऊन बघायचं. ये फटा Thank you.
दादूस ज्यांनी देखील आपल्या या पालखीला शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या शुभेच्छा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचल्या. मी दादूस यांचं देखील या पायी पालखी सोहळ्यात आभार व्यक्त करतो. सर्वांच्या या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने
तर मंडळी सकाळचे वाजले 6 आणि आता आमची आंघोळ वगैरे झाले आणि आता आम्ही पुन्हा एकविरा आईच्या दर्शनाला चाललेलो आहोत. सो किती सोडलात मयूर? सकाळी 5:30 वाजता झोपलोय. ओके. आणि आता घ्या सगळ्या गाड्या पाठीमागून पूर्ण मॉब. चला जास्त वेळ न लावता पुढची अजून मजा बघायचीच आहे तुम्हाला. तर मंडळी आता मी घाटात आहोत. घाट चढतोय ते बघा आपली गँग. हाय गाइस, चल रहे सकाळचे 7 वाजता खंडाळा घाटात. वाजले सकाळचे 7 आणि आता आहोत आम्ही खंडाळे घाटात. पाणी पाहिजे? मंडळी एवढे वेळेची प्रतीक्षा संपली आणि आता जस्ट आम्ही आता कारल्याला पोहोचलो. हे बघा
तिकडे प्लेट बाहेर घ्या 2 मिनिटं बाहेर पडतं तसं सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत आहे. एकविरा माता की एकविरा माता की एकविरा माता की या पुढे एकविराचा पालखीवाल्या भाविकांसाठी सूचना आहे. मंदिर नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे चौघड्याखाली तुझ्या पादुका घेऊन मंदिराच्या समोरच्या दरवाजाजवळ फक्त 5 लोक. तर मंडळी अशा प्रकारे आपलं एकविरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि ही सगळी आपली गँग. बघ मयूर कसं वाटलं? मस्त वाटलं एकदम भारी.